नमस्कार. आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की उडान एक सामाजिक प्रतिष्ठानतर्फे आपण दर शनिवारी ह्या चपात्या इथून कलेक्ट करतो आणि वेगवेगळ्या ठिकाणी आपण त्याचं वाटप करतो रोटी बँकेच्या मार्फत. आणि मागच्या 3-3.5 वर्षापासून सातत्याने हे पण करत आलेलो आहोत आणि आपण सर्वांचाच त्याच्यामध्ये सहभाग आहे. आणि आज आपण फॉर्च्युनेट आहोत, नशीबवान आहोत की आज आपल्याबरोबर अंशुमन विचारे मराठी चित्रपटसृष्टीमध्ये किंवा मराठी नाट्यसृष्टीमध्ये ज्यांना सगळे ओळखतात आणि मराठी घराघरामध्ये, महाराष्ट्राच्या घराघरामध्ये लाडके झालेले, आवडते झालेले अंशुमन विचारे आपल्याबरोबर इथे आलेले आहेत. तर अंशुमन विचारेंजींबद्दल मी तुम्हाला 2-3 शब्दात 2-3 मिनिटांमध्ये तुम्हाला त्यांचं इंट्रोडक्शन करणार आहे. आपण रोटीबद्दल तुम्ही बोला. रोटीबद्दल तुम्ही जरूर बोला. तर अंशुमन विचारांच्या बद्दल मी एक सांगेल की जसं आपण गार्डनमध्ये बऱ्याच वेळा झाडं आपण कलम करून लावतो, परंतु जंगलामध्ये सुद्धा झाडं आलेली असतात जी स्वतःहून येतात, खूप स्ट्रॉंग असतात गार्डनमधल्या झाडांपेक्षा, कारण की ती स्वतःच्या ताकदीवर आलेली असतात. तर अंशुमन विचारे हे काजूपाडा बोरुली येथील एका चाळीमध्ये राहिलेले. त्यांना नाटकाचा, अभिनयाचा कसलाही काही गंध नव्हता आणि तरीसुद्धा त्यांच्यात उपजतच ती वृत्ती होती. स्वतःच्या ताकदीवर ते रुजले. नाट्यसृष्टीमध्ये स्वतःला रुजवलं आणि एक स्वतःचा आता वृक्ष झालेला आहे. ते जसं एक मोठं वृक्ष स्ट्रॉंग म्हणतं तसं ते एक नाट्यसृष्टी स्वतःचं एक त्यांनी आपलं नाव निर्माण केलेलं आहे. त्यांना अभिनयाची आवड त्यांच्या कॉलेजच्या जीवनामध्ये आहे, त्यांना पण जाणीव झाली आणि त्यांनी कॉलेजमध्ये त्यांना ऑलमोस्ट 5 मोठे बक्षिसं पण मिळाले युनिव्हर्सिटीमध्ये. ते बीकॉम त्यांनी कंप्लीट केलेलं आहे. आणि निश्चितच नवीन क्षेत्रामध्ये जाणार तर त्यांना खूप स्ट्रगल करावा लागला. त्यांनी सुरुवातीला नाटकामधून, नंतर मग श्वास या पिक्चरमध्ये सुद्धा त्यांची एंट्री झाली. त्यांनी पण त्याच्यात एक छोटी पण इम्पॉर्टंट भूमिका केलेली आहे. तसंच हास्य जत्रामध्ये त्यांची प्रमुख भूमिका राहिली. परंतु तुम्हाला एक विशेष, त्यांना जनरली सगळे लोक ओळखतात ते एक विनोदी कलाकार म्हणून माहिती जरी असली, परंतु ते मूळचे विनोदी कलाकार निश्चितच नाहीत. पण जनरली ज्यांना आता, कारण की विनोद म्हटला की लोकांना ज्याच्यापासून आनंद मिळतो तर निश्चितच ते लक्षात राहतं. आपण हे पण जे करतो, रोटी देतो, तो लोकांना काहीतरी त्यांचं पोट भरलं जावं, त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी आनंद यावा म्हणून आपण हे करतो आणि त्याच्याने आपल्याला केवढं एक चांगलं समाधान वाटतं. तर हे पूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना आनंद द्यायचं काम करतात. त्याच्यामुळे निश्चितच त्यांना एक प्रकारे पुण्य त्यांना किती मिळत असेल याची आपण कल्पना न केलेली बरी. तर निश्चितच अशा चांगल्या प्रोफेशनमध्ये ते आहेत की जिथे लोकांना आनंद देण्याचं प्रोफेशनच त्यांचं आहे. आणि त्यासाठी लोकांना आनंद कसा मिळेल त्यासाठी पूर्ण दिवस रात्र झटतात. आपला प्रयोग किती यशस्वी होईल, किती आपल्या प्रकारे चांगलं काम होईल आणि लोकांना ते काम किती चांगल्या प्रकारे आवडेल. त्यांची आता एक वेब सिरीज पण येणार आहे. म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं की ही इज नॉट ओनली विनोदी कलाकार नाहीये, तर तुम्हाला त्याच्यामध्ये गँगस्टर पण दिसतील याच्यामध्ये. आणि अशाच वेगवेगळ्या अतिशय सिरियस भूमिका पण त्यांनी केल्या आहेत. सध्या त्यांचं वस्त्रहरण हे महाराष्ट्रात एकेकाळी खूप गाजलेलं, त्याचे काही प्रयोग, पुन्हा विशेष प्रयोग त्यांनी आता पूर्ण मुंबई आणि आसपासच्या एरियामध्ये त्यांचे होत आहेत. आज नशिबाने ठाण्यामध्ये प्रयोग आहे 4 वाजता गडकरी रंगायतांमध्ये. उद्या पुण्याला आहे, मुंबईला, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे प्रयोग त्यांचे चालू आहेत आणि अतिशय मोठे मोठे कलाकार त्याच्यामध्ये आहेत. तर असे हे विचारे साहेब, अंशुमन विचारे साहेब आज आपल्याला प्रोत्साहन देण्यासाठी, जेणेकरून एक त्यांना जेव्हा कळलं की बाबा एक चांगलं काम इथून घडतं आहे आणि जेव्हा चांगलं काम घडतं तर निश्चितच ते चांगले लोक ऑटोमॅटिक अट्रॅक्ट होतात. इथे सगळे चांगले लोक अट्रॅक्ट झालेले आहेत. त्याचप्रकारे अंशुमनजींना वाटलं की आपणही येऊन त्यांना प्रोत्साहन द्यावं, म्हणून त्यांनी एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये आजच 4 वाजता प्रयोग असताना सुद्धा तिथे आलेत. म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो आपल्या सगळ्यांचं. नमस्कार. मुळात जे काही दादाने माझ्यावर सांगितलं त्यावेळेला मी शेंदूर खातणारे भरपूर केले त्यांनी. असं काही नाही. प्रत्येकजण माणूस आपल्या कलेनुसार वकुवानुसार काम करत असतो. मी प्रत्येकजण काम करत असं मी पण काम करतो. माझ्याबरोबर सोडून घ्या, महत्त्वाचं काम आपण ह्याच्याबद्दल बोलूया. आज मी एक उडान या संस्थेच्या खरंच आभारी आहे. त्यांच्या संस्थेताई आणि ते सर्व मान्यवर प्रतिष्ठित सगळे सहकारी, पण प्रत्येकजण वेगवेगळ्या संस्थेची चांगल्या पदावर चांगले संलग्न आहेत. सगळ्यांची नावं घेणार नाही, मला तेवढं माहिती नाही, परंतु ज्या काही त्यांचा प्रतिनिधित्व करता म्हणून बोलतो आहे. पण मी एकच सांगेन की आपण नेहमी जेव्हा समाजावर वावरतो तेव्हा समाजाचं देणं लागतं. तर ते देणं ते मनापासून वाटलं पाहिजे आणि ते या सगळ्या प्रतिष्ठानांना वाटतं. म्हणून मुंबई रोटी बँकच्या वतीने ते सामाजिक कार्य करत आहेत असं म्हणण्यापेक्षा ते स्वतःचा हातभार समाजाला लावत आहेत असं म्हणणं जास्त योग्य आहे. तर हा हातभार लावण्यासाठी मला तर त्यांनी सहभागी करून घेतलं, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार.
आणि ज्यांना असं वाटतं की अशा या संस्थेत आपण संलग्न व्हावं, आपण काहीतरी 4 गोष्टी समाजाची कराव्यात, तर नक्की जयाजीना किंवा अशा वेगवेगळ्या संस्था आहेत त्या सगळ्या संस्थांशी तुम्ही संलग्न व्हा आणि आपण ज्या समाजात देणं लागतो त्यात तुम्ही नक्की पुरवा, असं माझी मला नम्र विनंती. आणि या संस्थेला खूप